नमस्कार फ्रेंड्स, वेलकम टू न्यू वाला मिनी ब्लॉग. तर माझी 2-3 दिवसापूर्वी होती मॉर्निंग आणि आदल्या दिवशी होता उपवास. तर मॉर्निंगला मी बनवली ती हिरवी मिरची घालून कांद्याची पात, ज्याची डिटेल रेसिपी जी आहे ती माझ्या युट्यूब चॅनलवर आहे. मी याला लिंक करेल, तुम्ही पाहिली नसेल तर जाऊन नक्की बघा. हिरवी मिरची आणि हरभऱ्याची डाळ घालून मी कांद्याची पात बनवली होती. कोणाकोणाला कांद्याची पात आवडते मला नक्की सांगा. बाजरीच्या भाकरीबरोबर तर कांद्याची पात खूप छान लागते. सुपर सॉलिड कॉम्बिनेशन आहे. सो नक्की एकदा ट्राय करा. सध्या तरी मी कांद्याची पात आणि चपाती एवढं बनवलं होतं, कारण मला माझ्या मॉर्निंगचा टिफिन बनवायचा होता. त्यानंतर मी वॉर्म वॉटर घेतलं. वेळ नव्हता म्हणून स्टँडिंगमध्येच घेतलं. त्यानंतर माझा टिफिन रेडी झाला होता. कांद्याची पात, चपाती, सॅलड आणि थोड्याशा रोस्टेड तेलबिया ज्या मी कंटिन्यू मॉर्निंगला नेतीये. लवकरच मी तुम्हाला शेअर करेल डिटेलमध्ये. त्यानंतर थोडी खिचडी मी चालवली होती, जी आदल्या दिवशी बनवली होती नाश्त्याला. त्यानंतर हळदी-आल्याचं पाणी घेतलं, कारण दुसरं काही मी घेत नाही आणि भूक लागावी नाही म्हणून. मॉर्निंगवरून आल्यानंतर मी गेली होती कापड बाजारामध्ये थोडीशी खरेदी करायला, कारण नंतर किती वेळ मी येतो माहित नाही. दिवाळी खूप जवळ येता चालली आहे. थोडंफार खरेदी केलं आणि आल्यानंतर जेव्हा मी आले खरेदी करून, तर संध्याकाळी मी बनवलं होतं पिठलं आणि पुरी. याचं खूप सुपर कॉम्बिनेशन आहे. मला तरी खूप आवडतं, बट मी काही ते शूट नाही केलं. बट असो, तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि खूप सारी काळजी घ्या. बाय.